नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपले अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल सकाळी देशाची राजधानी नवी दिल्ली येथील मालदीव नगरमध्ये असलेल्या फ्लोरा स्टे नावाच्या आलिशान अशा हॉटेलमध्ये आग लागली आणि या आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या हॉटेलमध्ये राहणारे मुक्कामाला आलेले असे जे काही मंडळी होती ती त्यांच्या नातेवाईक रुग्णालयात होते आणि त्यांची शुश्रूषा करण्यासाठी मागे पुढे पाहण्यासाठी ते या हॉटेलमध्ये मुक्कामास होते. हे हॉटेल तसं दिल्ली महानगर निगम, दिल्ली सरकार यांच्या बेड अँड ब्रेकफास्ट या जी तिथं संकल्पना आहे त्या संकल्पनेनुसार या हॉटेलला परवाना मिळाला होता. हॉटेलला 6 रूमचा परवाना होता आणि प्रत्यक्षात हॉटेलमध्ये जवळपास 25 रूम आहेत. म्हणजे अनधिकृतपणे हा हॉटेल व्यावसायिक 19 रूम उभा केलेल्या होत्या आणि त्याच्या व्यावसायिक वापरासाठी तो त्याचा वापर करत होता असं दिसतंय. या घटनेबाबत पंतप्रधान, दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि अनेक नेत्यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे. ही आग लागल्याचं दिसताच काही त्या हॉटेलमध्ये थांबलेल्या लोकांनी अगदी 6व्या मजल्यावरून उड्या मारल्याचं पण प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. या आगीत दिनेश अग्रवाल नामक व्यक्तीच्या कुटुंबातील 8 जण होरपळून मृत्युमुखी पडले आहेत. या अग्रवाल कुटुंबियाचा एक नातेवाईक दिल्लीतील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. असंच एक बांगलादेशहून आपल्या आईला दवाखान्यात दाखल केलेल्या बांगलादेशी नागरिक पण या ह्याच्यात गंभीर जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. त्या व्यक्तीनं आपण 5,000 रुपये प्रतिदिन भाडे देऊन या हॉटेलमध्ये थांबलेलो होतो असं सांगितलं आहे. तसं दिल्ली शहरात मग जुनी दिल्ली रेल्वे स्टेशनचा परिसर असेल, नवी दिल्ली रेल्वे स्टेशनचा परिसर असेल, या परिसराच्या आसपासच्या भागात अशा प्रवाशांना थांबण्यासाठीच्या अनेक लॉज आहेत. नवी दिल्ली स्टेशनच्या नजीक असलेल्या पहाडगंजमध्ये अगदी अरुंद गल्लीबोळात लॉजचं नुसतं पेव आपणाला दिसून येतं. मग इथं सुविधा कशा असतात काय हे थांबणाऱ्यालाच कळतं. आणि अशा अरुंद जागी गल्लीबोळात असलेल्या इमारतीत पण दिल्ली प्रशासन मग लॉजिंग आणि हॉटेलला परवानगी कशी देतं हाही प्रश्न उभा राहतो. याला खऱ्या अर्थानं दिल्लीची प्रशासन यंत्रणा जबाबदार आहे असंच आम्हाला वाटतं. पहाडगंजच्या म्हणजे दिल्ली रेल्वे स्टेशनमधून तुम्ही बाहेर पडलात, रस्ता क्रॉस केला की पुढं ज्या गल्ल्या आहेत त्या गल्ल्यात
प्रत्येक गल्लीत 15 ते 20 अशा लॉजिंग आहे. आणि मग आता एवढ्या मोठ्या शहरात आपण कामासाठी आलेलो आहोत किंवा फिरण्यासाठी आलेलो आहोत, मग कुठं थांबायचं? मग जिथं जरा आपल्या मनाला बरं वाटेल त्या ठिकाणी माणूस रूम करतो आणि राहत असतो. दिल्लीत तुफानचा उकाडा असतो आणि त्याच्यात आपण ते राहतो. जागजी तालुका जिल्हा धाराशिव येथील NVP शुगर या गुळ पावडर उत्पादक कारखान्याचा तिसऱ्या हंगामाचा रोलर पूजन कार्यक्रम गेल्या आठवड्यात पार पडला. कारखान्याचे चेअरमन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असलेले नानासाहेब उर्फ बालाजी व्यंकटराव पाटील आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते रोलर पूजन करण्यात आलं. चाचणी त्यानंतरचे 2 हंगाम यशस्वीरित्या NVP शुगरनं पार पाडलेले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही त्यांची रक्कम लागलीच त्यांच्या खात्यावर जमा करण्याचं पण काम NVPनं केलं आहे. त्यामुळं NVP शुगर्सच्या एकूण कारभारावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि तो विश्वास येत्या गळीत हंगामात शेतकरी सार्थ ठरवतील असं दिसतंय. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स नोंदवा. धन्यवाद.